केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते अशी ख्याती असलेले अमित शाह 2 दिवस मुंबई दौऱ्यावर होते। यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे महत्त्वाचे नेते दिसले। पण महायुतीतील तिसरे सदस्य असलेले अजित पवार नजरेस पडले नाहीत। त्यामुळे अजितदादांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न लोक विचारतात। महायुतीत सारं काही आलबेल आहे का असा प्रश्न उपस्थित करणारी ही दृश्य आहेत। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते अशी ख्याती असलेले अमित शहा 2 दिवस मुंबई दौऱ्यावर होते। गणेशोत्सवानिमित्त अमित शहांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। मात्र महायुतीच्या रिक्षाचं तिसरं चाक अजित पवार कुठंच नव्हते। यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या। रविवारी अमित शहांच्या नेतृत्वातील महायुतीच्या बैठकीला अजित पवारांनी दांडी मारली। अमित शहांनी शिंदे फडणवीसांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। तिथंही अजित पवार अनुपस्थित होते। लालबाग राजाच्या दर्शनाला अमित शहा यांच्यासोबत शिंदे फडणवीस हजर होते, मात्र तिकडेही अजितदादांनी पाठ फिरवली। तर अजित पवार जीएसटी परिषदेच्या बैठकीलाही गैरहजर होते। आज सकाळी दादा बारामतीवरून निघाले, दुपारी तिथे देवगिरीला पोहोचले। भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची बैठक काल झाली, त्याच्यानंतर महायुतीच्या संदर्भातल्या काही चर्चा झाल्या आणि सागर बंगल्यावर अर्थातच देवेंद्रजींच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे। दादांना जायचं असेल तर ज्या ठिकाणी संयुक्त बैठक असेल त्याच ठिकाणी दादा जातील। कदाचित माझी अशी शंका आहे की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू, असंही करतील ते। म्हणजे तुम्ही तिकडे लढा, जरा लांब उभं राहा आणि मग निवडणूक झाल्यावर आपण एकच आहे, आपण मित्रच आहोत, असं कदाचित समजूत घालतील। अजित पवार हे रविवारी रात्री तातडीनं बारामतीहून मुंबईला परतले। त्यानंतर अजित पवार त्यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावरच होते। मात्र तरीही ते सोमवारी अमित शहा यांच्यासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला का आले नाही? अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसात महायुतीत अजित पवार अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत। लाडकी बहीणच्या कार्यक्रमानिमित्त नागपूरला गेले, पण रेशीम बागेत स्मृतीस्थळावर जाणं त्यांनी टाळलं। वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर मुस्लिमांसोबत ते दिसून येतात। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून होणाऱ्या टीका टिप्पणीनं ते नाराज आहेत। अजित पवार यांना महायुतीमधून बाहेर पडायला भाग पाडणं हा शिवसेनेचा उद्देश असल्याची चर्चा आहे। अरे भावांमध्ये होते, तुमच्या घरातही होते, तुमच्या घरात काय सगळं आलबेल आहे काय? 3 पक्षांचं सरकार आहे, भांड्याला भांडं लागते, तिकडे काय आलबेल आहे काय? उद्धव ठाकरे साहेबांचं, शरद पवार साहेबांचं मुख्यमंत्री कोण होईल त्याच्यावरून भानगडी सुरू आहे। ते छापत नाही, तुम्ही आमचंच दाखवताय काय? भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर होते। शहा यांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा झाली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे। परंतु अमित शहा हे परतीच्या प्रवासाला निघण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर अजित पवारांनी त्यांची भेट घेतली। मात्र आधी अजित पवारांनी भेट घेणं का टाळलं हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। विरोधकांना महायुतीमध्ये काही धुसफूस आहे अशा प्रकारचे एक परसेप्शन नॅरेटिव्ह सेट करायचं आहे, त्यातनं आलेला हा विषय आहे। कुठल्याही प्रकारे अजितदादांना डावललं नाही। अजितदादा अमित भाईंना त्या ठिकाणी एअरपोर्टला भेटले, रितसर त्यांची बैठक झाली। अजित पवारांना भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी हातमिळवणी करून पक्षाबरोबर जनतेचीही मतं जिंकता येतील असा विश्वास होता। त्यानुसार त्यांची पहिली लिटमस टेस्ट लोकसभा निवडणूक होती, पण त्यात ते सपशेल अपयशी ठरले। शिंदे भाजपची मतं एकमेकांना ट्रान्सफर होतात, मात्र भाजप आणि अजित पवार गट आणि शिंदे अजित पवार गट यांच्यात मतांचं आदान प्रदान होत नाही असं बोललं जात आहे। त्यामुळे अजित पवार सत्तेसोबत आहेत, पण भाजप शिंदेसोबत नाही अशी चर्चा रंगत असते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।